नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज सकाळीच मला एक कमेंट आली होती, आर्थिक परिस्थिती, पैशाचा प्रॉब्लेम. तर मला असं वाटलं की मला आजच या विषयावरती व्हिडिओ बनवायला हवा. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे अजून पैसे हवेत. प्रत्येकाला पैशाचे प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाला पैशाची गरज असते. तर तर प्रथम आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपली पैशाबाबतीतली काय भावना आहे, काय विचार आहेत, आपण कसा विचार करतो पैशाचा, हे पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी ना आपण एक छोटी गोष्ट समजून घेऊयात. आपण ज्या युनिव्हर्समध्ये आहोत अ, किंवा ज्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत, हे सगळं आपल्या आजूबाजूची जी स्पेस आहे. मी जरी आता एका खोलीमध्ये बसलेली असेल किंवा ऑफिसमध्ये असेन किंवा कुठेही असेन, मी एखाद्या मॉलमध्ये, रोडवरती कुठेही असेन, तर तुम्हाला वाटेल की ही आजूबाजूची स्पेस आहे ती रिकामी आहे, माझ्या आजूबाजूला काहीच नाही असं तुम्हाला वाटू शकतं. पण ते तसं नाही आहे. म्हणजे त्या वस्तू किंवा अलमारी, बेड, खुर्च्या हे जरी सगळं सोडलं, तरी जी माझ्या आजूबाजूला स्पेस आहे ना, ती तुम्हाला रिकामी वाटू शकते. पण ती रिकामी नाही आहे. ती व्हायब्रेशनल एनर्जीने ती भरलेली आहे. हे थोडंसं समजणं तुम्हाला कठीण आहे, कारण आपला प्रवास आत्ता सुरू झालेला आहे. त्यामुळे ते कदाचित थोडं समजणं कठीण आहे. मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते, की माझ्या आजूबाजूची स्पेस आहे ना, ती पूर्णतः भरलेली आहे. व्हायब्रेशनल किंवा तरंगाने भरलेली आहे. माझ्या आजूबाजूला तरंग आहेत. प्रत्येक गोष्टीचे तरंग आहेत. दुःखाचे तरंग आहेत, सुखाचे तरंग आहेत, प्रत्येक इमोशनचे तरंग आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठीचे तरंग आहेत. म्हणजे तुम्हाला प्रॉस्पेरिटी हवी आहे, तुमची हेल्थ चांगली तुम्हाला हवी आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी जी गोष्ट हवी आहे, त्या सगळ्या गोष्टीचे तरंग या ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये, माझ्या अवतीभोवती, तुमच्या अवतीभोवती प्रत्येक ठिकाणी आहेत या गोष्टी. तर कसं होतं, आता समजा ही आनंदाची फ्रिक्वेन्सी आहे. आपण सगळे, तुम्हाला तर माहितीच आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की आपण प्रत्येकजण एका एनर्जीपासून बनलेलो आहोत. तुमची एनर्जी, माझी एनर्जी सेम आहे. खुर्चीची एनर्जी, पैशाची एनर्जी किंवा एखाद्या झाडाची एनर्जी किंवा कोणतीही वस्तू असू देत, प्रत्येक प्रत्येक गोष्ट एका एनर्जीने बनलेली आहे. आणि एनर्जी कधीही मरत नाही, तिला कधी संपवलं जात नाही आणि ती उगमही होत नाही, म्हणजे ती तयारही होत नाही आहे. ती आहे, ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. त्याच्यामुळे तुम्ही ही समजून घ्या गोष्ट, की ही सगळे एनर्जी, तर तुम्ही प्रथम हे समजून घ्या, की हे सगळं फील्ड एनर्जीचं आहे. एनर्जी सगळीकडे आहे. तुम्ही, मी, प्रत्येक गोष्ट इथली एनर्जीपासून, अगदी दगडसुद्धा एनर्जीपासून बनलेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन असतं. हेही तुम्ही समजून घ्या. आता माझ्या आजूबाजूची जी स्पेस आहे किंवा तुमच्या आजूबाजूची जी स्पेस आहे, ती स्पेस ही एनर्जीने किंवा व्हायब्रेशनने भरलेली आहे. या माझ्या आजूबाजूला तरंग आहेत, तुमच्या आजूबाजूला तरंग आहेत. माझ्या भोवती प्रत्येक गोष्टीचे तरंग आहेत. सुखाचे आहेत, दुःखाचे आहेत. मला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठीचे तरंग आहेत. तर आपण त्या तरंगाला मॅच करण्यासाठी आपली व्हायब्रेशनल एनर्जी जी आहे ती वाढवायची आहे. समजा तुमची काहीतरी विश आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे. कोणतीही मटेरियलिस्टिक गोष्ट तुम्हाला जर हवी असेल, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती इथपर्यंत आहे. म्हणजे सेट आहे ती फ्रिक्वेन्सी. इथपर्यंतच जर आपण आलो तरच ते आपल्याला मिळणार आहे. तर तुमची ही जी फ्रिक्वेन्सी आहे, ही त्या वस्तूची फ्रिक्वेन्सी आहे. ती तुमची जी विश आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे आणि ही तुमची फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही आता इथे आहात आणि तुमची विश इथे आहे आणि तुम्ही इच्छा व्यक्त करताय की ती माझ्याकडे यावी. ती तुमच्याकडे येणार नाही आहे, तुम्ही तिच्याकडे जायचं आहे. तर तुम्ही व्हायब्रेशनली तिथपर्यंत पोहोचायचं आहे, इथपर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही कधी-कधी कसं करता, कोणत्याही टेक्निक वापरून तुम्ही इथपर्यंत जाता, परत लो येता, परत इथपर्यंत जातात, परत लो येता. तुम्ही इथपर्यंत जातच नाही आणि जरी गेला तरी तिथपर्यंत तुम्ही टिकू शकत नाही आहे. जाऊन परत येता, तुम्ही डाऊन होता. तर तुमची फ्रिक्वेन्सी आणि तुमच्या विशची फ्रिक्वेन्सी जेव्हा एक समान येईल, तेव्हाच ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होईल. ही एकदम सोपी गोष्ट आहे. तुम्हाला समजा पैसा हवा आहे आणि पैशाची फ्रिक्वेन्सी इथपर्यंत आहे आणि तुम्ही काय करता, तुमची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत आणि त्याच्यासाठीच हे सगळ्या टेक्निक आहेत. टेक्निक म्हणजे काही जादू नाही आहे. फक्त तुमची जी एक फ्रिक्वेन्सी हाय करण्याची त्या टेक्निकमध्ये पॉवर असते. कोणतीही टेक्निक असू दे, जेव्हा तुम्ही त्या व्हायब्रेशनपर्यंत पोहोचता ना, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट होते. याच्यासाठी तुमचं व्हायब्रेशनल फार हाय असलं पाहिजे. तुमची फ्रिक्वेन्सी तितकी असली पाहिजे, तुमची व्हायब्रेशन तितकी असली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळा प्रोसेस करतेवेळी, या सगळ्या गोष्टी करतेवेळी तुम्ही हॅपी असलं पाहिजेत. कारण हॅपी असणं हीच या गोष्टीची किल्ली आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका, की हॅपीनेस ही तुमची किल्ली आहे. तुम्ही समजा या फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही काही टेक्निक करत असाल किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही धडपडत असाल किंवा तो प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे जर ती हॅपीनेस नसेल आणि तुम्ही ते फील करत नसाल, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. कारण सगळं हे व्हायब्रेशनल आहे.
तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हॅपीनेस असणं ही गरजेचंच आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या भावना ह्या फार महत्त्वाच्या आहेत. समजा तुम्ही पैशाच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताय आणि तुम्ही मनामध्ये विचार काय आणता किंवा तुमचे इमोशन काय असतात? तुमचे इमोशन लो असतात. तुम्हाला असं वाटतं की नाही माझ्याकडनं ते होणार नाही आहे. मी काही अंबानीचा मुलगा नाही आहे किंवा अंबानीची मुलगी नाही आहे किंवा मला हे नाही माझ्याकडनं होणार आहे किंवा हे शक्यच नाही आहे. असं जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमचे व्हायब्रेशनल जे इमोशन असतात ते फारच लो असतात. त्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आहे. ह्या ज्या टेक्निक आहेत ह्या बेसिक टेक्निक त्या व्हायब्रेशनपर्यंत पोहोचवण्यासाठीच ती फ्रिक्वेन्सी तुमची हाय करण्यासाठीच त्या असतात. तर ही तुम्ही गोष्ट प्रथम समजून घ्यायला हवी की तुमच्या आजूबाजूला माझ्याच नाही तुमच्या देखील आजूबाजूला तुमच्या फील्डमध्ये तुमच्या स्पेसमध्ये ना तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आहे. तुमच्या या आजूबाजूच्या स्पेसमध्ये या जे तरंग आहेत ते तरंग नेहमी व्हायब्रेट होत असतात. ते नेहमीच स्पंदन करत असतात. तुमचे जे तरंग असतात ब्रह्मांडामध्ये जे तरंग आहेत ना ते नेहमीच व्हायब्रेट करत असतात. मग तुमचे जेव्हा व्हायब्रेशन तिथपर्यंत पोहोचतात त्याला मॅच करतात तेव्हा ते त्याला खेचून घेऊन येतात. समजा इथे सुख पण आहे, दुःख पण आहे, प्रॉब्लेम पण आहेत, आनंद आहे, सुख आहे, पैसा आहे, तुमचे काही जे विश असतील त्या सगळ्या गोष्टी व्हायब्रेशनच्या स्वरूपात आहेत. जेव्हा तुम्ही तिथपर्यंत त्या तुमच्या व्हायब्रेशन आणि त्या तुमच्या गोलच्या व्हायब्रेशन किंवा तुम्ही ज्याचा विचार करताय त्याचं व्हायब्रेशन जेव्हा मॅच होतं ना तेव्हाच तुम्ही ती गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट करता. पैशाचा जर आपण विचार करू तर मी तुम्हाला हे सांगेन जेव्हा तुम्ही पैशाचा विचार करता तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल किंवा तुमच्या जवळची असेल, शेजारी कोणी असेल, जेव्हा ती एखादी गोष्ट खरेदी करते, गाडी असेल, बंगला असेल, फ्लॅट असेल, दागिने असेल किंवा अजून काही घरातली एखादी मोठी गोष्ट खरेदी करत असेल किंवा त्याची लाईफस्टाईल बघून तुम्ही नेहमी काय विचार करता? क्वचितच तुम्ही आनंदी झालात तर. नाहीतर तुम्ही नेहमी काय विचार करता, की हां, त्याच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे. हां, त्याला पैसा तो बोलत नाही. त्याला पैशाची मस्ती आली, पैशाची गुरमी आली, त्याला पैशाचा माज आला आहे किंवा हे त्याचं कधी टिकणारच नाही आहे किंवा त्यानं हे फ्रॉड करून कमवलेलं आहे वगैरे, वगैरे जे काही आपण बोलतो ना, तर ते आपण त्या माणसाला नाही बोलत आहे. त्या पैशाच्या एनर्जीला आपण बोलतो. हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. ही चूक मीही करत होते. कारण आपण गॉसिपिंग करतो तर त्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला जर काहीतरी गोष्ट त्यानं अचीव्ह केली किंवा काहीतरी त्यानं मिळवले, तर तेव्हा आपण ब्लेम करत असतो त्या व्यक्तीला, की त्याला आता तो माझ्याशी नेहमीप्रमाणे बोलत नाही आहे, तर त्याला मस्ती आली पैशाची, त्याच्याकडे भरपूर पैसा आला आहे वगैरे असं आपण जेव्हा त्याला ब्लेम करत असतो, तेव्हा तुम्ही ते व्यक्तीला ब्लेम करत नाही, तुम्ही त्या एनर्जीला ब्लेम करताय, तुम्ही त्या पैशाला ब्लेम करताय. तर हे प्रथम आपण थांबवलं पाहिजे. तुम्ही चेक करा तुम्ही एक डायरी घ्या हवी तर आणि त्याच्यामध्ये लिहून काढा, की तुम्ही अशा काय गोष्टी करता, की पैसा हे एक एनर्जी समजा, एक व्यक्ती आहे असं समजा. तुम्ही ती निर्जीव गोष्ट आहे किंवा पैसा म्हणजे नुसतंच एक कागदी नोट आहे असं समजू नका. ती एक एनर्जी आहे आणि या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट ही एनर्जीपासून बनलेली आहे. त्याला इमोशन आहे. त्या पैशाला देखील भावना आहेत. असं समजा तुम्ही. म्हणजे ती एक व्यक्तीच आहे आणि तिला भावना आहेत. तुम्ही जे काही बोलता ते तिच्यापर्यंत किंवा त्या एनर्जीपर्यंत जाऊन पोहोचतं. मग ती व्यक्ती जिला तुम्ही नावं ठेवता, जिला तुम्ही ब्लेम करता, जिला तुम्ही चुकीचं समजता किंवा या जगामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडतायत त्या फक्त पैशामुळे, नाती दुरावतात पैशामुळे, नाती तुटतायत ती पैशामुळे, जे काही बिनसतंय ते पैशामुळे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही पैशालाच तुम्ही नावं ठेवत असता किंवा पैशालाच तुम्ही ब्लेम करत असता. मग जर ती सजीव असेल, जर ती व्यक्ती असेल, जर ती एनर्जी असेल, तर मग तुम्ही तिला दुखवल्यानंतर ती गोष्ट तुमच्याकडे का येईल? तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही नावं ठेवत असाल, तर ती व्यक्ती किंवा तुम्हाला जी आवडणारी व्यक्ती आहे ती तुमच्याकडे का येईल? ती कधीच येणार नाही तुमच्याकडे. कारण तुमचा हा जो ब्लेमिंग स्वभाव आहे किंवा तुम्हाला हे जे काही पैशाबाबतीत वाटतंय, ते जर ते जेव्हा पैसा ऐकतो, तेव्हा तो तुमच्याकडे का येईल? आणि त्याला डायरेक्टली बोलून दाखवायची पण गरज नाही. तुम्हाला आतमधून जे फील होतं पैशाबाबतीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या सक्सेस बाबतीत, तेव्हाच तुम्हाला ते डाऊन फील करतं. कारण तुमचे इमोशन पोहोचतात. भलेही तुमचे शब्द असे असतील, की "अरे वाह! अभिनंदन. खूप छान तुम्ही हे घेतलं किंवा तुम्हाला प्रॉपर्टी मिळाली. तुम्ही प्रॉपर्टी घेतली किंवा तुम्ही दागिने घेतले. मस्त वाह! छान, छान." पण हे नुसतं तोंडावाटे बोलणं झालं. तुमच्या आतमध्ये काय इमोशन आहेत हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. तर तुमचे इमोशन तुम्ही चेंज करायला हवेत पैशाबाबतीतले. जेव्हा एखादी व्यक्ती काही घेत असेल, खरेदी करत असेल, तिच्या आयुष्यामध्ये ती सक्सेस मिळवत असेल, तिच्याकडे भरपूर पैसा असेल, तर तुम्ही पहिल्यांदा तिच्यासाठी मनापासून खुश व्हा आणि तिचं अभिनंदन करा. तिच्यासाठी चांगल्या गोष्टी बोला जेणेकरून पैसा देखील खुश होईल. हे झाली प्रथम गोष्ट, की आपले इमोशन पैशाबाबतीतली काय आहेत, ही प्रथम गोष्ट.
दुसरी काय करा, तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा पैसा आहे. पैसा असल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत तुम्ही आलेला नाही आहेत. हां, भरपूर प्रमाणात नसेल, पण तुमच्या गरजा भागवण्यासाठी, तुमच्या घरातल्या गोष्टींच्या गरजा भागवण्यासाठी तरी तुमच्याकडे पैसा आहे. तर आपल्याकडे एखादी गोष्ट आहे आणि ती आपण नाही किंवा मला अजून पाहिजे, अशा गोष्टी जेव्हा आपण त्याचा विचार करतो, तेव्हा तुम्ही असलेल्या गोष्टींचा अपमान करता. म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही विचार नाही करत आहे. तुम्ही ज्या गोष्टी नाही आहेत किंवा ज्या गोष्टी दुसऱ्यांच्याकडे आहेत, त्या गोष्टीचा तुम्ही विचार करून स्वतःकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अपमान करता. तर प्रथम तुम्ही ही गोष्ट करायची आहे, की रोज तुम्ही 21 दिवस हे तुम्ही करून बघा. रोज तुम्ही काय करायचं आहे, की 10 गोष्टी रोज तुम्ही पैशासंदर्भात लिहायच्या आहेत. जसं की आज तुम्ही समजा बाहेर कुठेतरी गेलाय आणि तुम्ही गाडीमध्ये तुमच्या पेट्रोल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल जे काही तुम्ही टाकलंय, तर त्याच्यासाठी तुम्ही ₹100 खर्च केले, 200 केले, 500 केले, 1000 केले. जे काही तुम्ही केले असतील ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण हे जे ग्रॅटिट्यूड लिस्ट लिहिणार आहे ना 10, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे नमूद करायचं आहे. मी खूप खुश व आभारी आहे, की मी काल माझ्या बाईकमध्ये किंवा गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकलं. त्याच्यासाठी माझ्याकडे जे पैसे होते त्याच्यासाठी थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी मार्केटमध्ये मी मी खूप खुश व आभारी आहे, की माझ्याकडे इतके पैसे होते, की त्याच्यामुळे मी मार्केटमधनं जाऊन घरी लागणारे ग्रोसरी किंवा साहित्य जे काही आणलं. मी खूप खुश व आभारी आहे पैशासाठी. कारण त्यामुळेच मी माझ्या आवडत्या व्यक्तीला मी गिफ्ट दिलं. मी खूप खुश व आभारी आहे माझ्याकडे असलेल्या पैशासाठी, की माझ्या मुलांची फी भरली. मी खूप खुश व आभारी आहे पैशासाठी. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, काही ना काहीतरी आपण एक तरी ही गोष्ट ती करतोच ना. बरं तुम्ही कालच नाही तुम्हाला जर करायला मिळालं, मग कालच जर तुम्ही काही खरेदी नाही केलेला आहे, पैसे नाही खर्च केलेला आहे, तर तुम्ही हे आठवड्याभरातल्या गोष्टी ज्या असतील ना, त्या तुम्ही हे करायच्या. त्याच्यासाठी ती तारीख वगैरे टाकायची नाही, डेट नाही टाकायची आहे. फक्त तुम्ही ह्या आठवड्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही पैसे खर्च केले आहे आणि त्यातून ते विकत आणलं आणि ते तुम्ही लिहायचं आहे. अशा तुम्ही रोज 10 गोष्टी लिहायच्या आहेत. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. मी परत एकदा समजावून सांगेन तुम्हाला या व्हिडिओनंतर. तर तुम्ही 10 गोष्टी अशा रोज लिहायच्या आहेत. तुम्ही 21 दिवस हे करायचं आहे. तुमच्याकडे लिहिण्यासारख्या गोष्टी नसतील कदाचित, पण तुम्ही आठवून लिहायचं आहे. तुम्ही लास्ट फी कोणती भरली होती किंवा सामान आणलं होतं, तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी केली होती, स्वतःसाठी तुम्ही इमिटेशन ज्वेलरी खरेदी केली असेल, तुम्ही दागिने खरेदी केले असेल, तुम्ही काहीही खरेदी करू, घरात एखादं भांडं घेतलं असेल किंवा घरातले कोणतीही गोष्ट तुम्ही घेतली असेल, तर तुम्ही सगळे ते नमूद करायचं आहे. रोज 10 गोष्टी रिपीट. जर तुमच्याकडे काहीच नसेल लिहिण्यासारखं तर तुम्ही रिपीट केलं तरी चालेल. पण लिहितेवेळी सगळ्यात महत्त्वाचं, लिहितेवेळी तुम्हाला ग्रेटफुल वाटणं महत्त्वाचं आहे. नुसतं तुम्ही रटाळपणे लिहायचं नाही आहे, की मी खूप खुश व आभारी आहे आणि मी आज मार्केटमध्ये गेले आणि मी ₹200चं हे साहित्य आणलं. माझ्याकडे पैसे असल्याबद्दल थँक हे इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला ते इमोशन किंवा तुम्हाला ती भावना तुम्ही त्या इमोशन, त्या भावनेने म्हणणं फार महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही आतून ते फील करत नाही आहे, तुम्ही तो आनंद फील करत नाही आहे, फक्त ते यांत्रिक होईल, की नुसतं तुम्ही लिहिताय. त्या लिहिण्याने काहीच फरक पडणार नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काहीच बदल होणार नाही आहे. तुम्ही कोणतीही टेक्निक करा, लिहिण्याची असेल किंवा कोणतीही टेक्निक करा, त्याच्यामध्ये इमोशन फार महत्त्वाचं आहे. हे मला फार उशिरा कळालं खरं तर. मी फक्त यांत्रिकपणे जसं मला समजलं तसंच मी करत गेले. जेव्हा मी हे समजून घेतलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की याच्यामध्ये इमोशन हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हे समजून घ्या, की कोणतीही टेक्निक करते वेळी त्याच्यामध्ये इमोशन, तुमच्या भावना, तुम्हाला काय वाटतंय ते तेवढ्याच तुम्ही त्या गतीनं करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जिवंतपणा आणायचा आहे. नुसतं तुम्ही लिहायचं आहे म्हणून लिहायचं नाही आहे. आपण एखादं पेज लिहितोय किंवा आपण एक 10 ओळी लिहितोय असं म्हणून लिहायचं नाही आहे. असं केल्यामुळे कोणताच बदल तुमच्या आयुष्यात घडणार नाही आहे. कोणत्याच टेक्निकने घडणार नाही आहे. हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. तर तुम्ही 10 गोष्टी रोज लिहायच्या आहेत. हे झाली हा झाला दुसरा पॉईंट. म्हणजे पहिला पॉईंट काय होता, की तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पर्यायाने पैशाला कुणालाही ब्लेम नाही करायचं आहे, नावं ठेवायची नाही आहेत, जलसी फील नाही करायची आहे. उलट आनंद व्यक्त करायचा आहे, सेलिब्रेशन करायचं आहे. दुसरे आनंदी झाल्यानंतर त्यांना एखादी गोष्ट मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्या आनंदामध्ये स्वतःलाच शामील करून घ्यायचं आहे. याचा अर्थ काय होतो माहिती आहे, की ब्रह्मांडाला असं वाटतं, की तुम्ही खुश आहात म्हणजे तुम्हाला पण ती गोष्ट आवडली आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत यायला मदत होते. तुमचा मार्ग खुला होतो या गोष्टीसाठी. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला ब्लेम करता, नावं ठेवता किंवा त्या गोष्टीसाठी काहीतरी निगेटिव्ह बोलता ना, तेव्हा तुम्ही तुमचे दरवाजे बंद करता. तुमच्याकडे जे येणार असतं ते तुम्ही बंद करता.
जेव्हा तुम्ही लोकांना ॲप्रिशिएट करायला लागाल, जेव्हा तुम्ही लोकांना चांगलं बोलायला लागाल, पैशाविषयी तुमच्या भावना जेव्हा चांगल्या होतील ना, तेव्हा तुमचा दरवाजा तुम्ही ओपन केलेला असणार, जेणेकरून बाहेरची प्रॉस्पेरिटी असेल किंवा आर्थिक ज्या गोष्टी असतील किंवा काही असेल तुमच्याकडे येण्यासाठी ते तयार असतात. म्हणजे दुसरं, तुम्ही 10 गोष्टी रोज 21 दिवसापर्यंत तुम्ही लिहिल्या पाहिजेत, की तुमच्या आयुष्यामध्ये 100 जरी रुपये असतील, तुमच्याकडे 100 रुपये जरी असतील आणि 1000 जरी असेल आणि 1,00,000 जरी असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल असणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते लिहिणंही फार महत्त्वाचं आहे, की तुम्ही रोज काय खर्च करता, किती करता आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, इतके तरी आहेत आपल्याकडे पैसे. काही लोकांच्याकडे इतकेही नाही आहेत. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. काही लोकांच्याकडे त्यातलं काहीही नाही आहे, हे समजून घ्या. लोकं रस्त्यावरती राहतायत, भीक मागून खातायत, जगतायत, इतकं तुम्ही समजून घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेर जेव्हा जाताय ना, तिथली लोकं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते विचार करा. तुम्ही इतक्या छान घरामध्ये राहता, इतकं छान कपडे घालता, इतक्या छान गोष्टी तुम्ही उपभोगताय. तर तुम्ही त्याच्यासाठी ग्रेटफुल व्हा. तुम्ही पैशासाठी ग्रेटफुल व्हा. तुम्ही त्या गोष्टींसाठी ग्रेटफुल व्हा. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्ही लव्ह लेटर लिहा. कोणाला? पैशाला. कारण आपण आपल्या आवडत्या व्यक्तीवरती जेव्हा प्रेम व्यक्त करतो, मग तो आपला बॉयफ्रेंड असू देत, गर्लफ्रेंड असू देत, आपला नवरा असू देत, आपली बायको असू देत. आपण जेव्हा प्रेमात पडतो, लग्न करतो आणि आपल्याला जेव्हा त्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोच करायच्या असतात, तेव्हा आपण लेटर लिहितो. आता तर ठीक आहे, SMS वगैरे मोबाईलवरून आपण हे करतो, पण तुम्ही लव्ह लेटर लिहायचं आहे, तुमच्या हाताने लिहायचं आहे. कारण तुमच्या आतले व्हायब्रेशन तुमच्या हातातून, तुमच्या इमोशनमधून, तुमच्या त्या जे काही तुम्ही लिहिताय तिथपर्यंत त्या जात असतात. ते व्हायब्रेशनल गोष्ट ती घडणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ते पहिल्यांदा लिहायचं आहे आणि ते इतकं सुंदररित्या लिहायचं आहे, की तुम्ही तुमच्या एखाद्या ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करताय, त्या व्यक्तीसाठी तुम्ही ते लव्ह लेटर लिहिताय. अशाच भावनेने तुम्ही ते लिहायचं आहे, की आय लव्ह यू मनी. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळं आहे. माझं तुझ्यावरती अत्यंत प्रेम आहे. तुम्हाला जे काही सुचतंय, तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही लिहायचं आहे. पूर्ण पान भरून लिहा, अर्ध पान लिहा, पण जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही जसं लिहायला लागाल ना, तसं तुमच्या आतल्या ज्या भावना आहेत ना, पैशाविषयीच्या ज्या चांगल्या चांगल्या भावना आहेत आणि तुम्हाला त्या ओघाओघामध्ये तुम्हाला ते आठवायला पण लागतील, की आपल्याकडे खूप काय काय आहे, किती काय काय आहे. तर तुम्ही जे हे लिहायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्हाला गुड फील वाटायला लागेल. हे गुड फील वाटणं फार महत्त्वाचं आहे. कोणतीही टेक्निक असो, गुड फील वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे लिहायला लागाल ना, हेही तुम्ही 21 दिवस करून बघा. आय नो की तुम्ही म्हणाल, की ही लव्ह लेटर 21 दिवस लिहिणं म्हणजे जरा अति होते. ठीक आहे, तुम्ही जसं जमेल तसं तुम्ही लिहा, पण तुम्ही लिहा. दुसरी गोष्ट, तुम्ही हो'ओपोनोपोनो करा. पैशासाठी हो, हे मी करते. ब्लॉकेजेस असतात, कारण आपल्या माइंडमध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पूर्वापार चालत आलेल्या ज्या काही अफर्मेशन आपल्या डोक्यामध्ये घातलेल्या आहेत, त्याला आपण आता अफर्मेशन म्हणतो. त्या सूचना असतील इतरांच्याकडनं. जसं की मी एका गरीब फॅमिलीमध्ये जर जन्मलेली असेल, तर काय होईल, माझे आजूबाजूचे जे लोक असतील, जे वातावरण असेल, माझ्या घरातील जी लोकं असतील, माझी वडीलधारी आजी आजोबा, काका काकी, माझे आई वडील, माझे कोणी माझ्या घरातले जे मोठे असतील, त्यांच्याकडनं मी ज्या गोष्टी ऐकलेल्या असतील, त्या माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेल्या आहेत, त्या फिट झालेल्या आहेत. तिथे त्या लॉक झालेल्या आहेत त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, की पैसा मिळवणं खूप कठीण आहे. पैशामुळे माणसं बिघडतात. पैसा नसला म्हणून काय झालं, मी मनानं श्रीमंत आहे. पैशामुळे माणूस माणसापासून दुरावला जातो. किंवा मी गरीब आहे, आमची परिस्थिती गरीब आहे, किंवा काहीच होणार नाही आहे, आम्ही बघितलं, सगळ्या गोष्टी करून बघितलं, काहीच नाही होणार, मी हा बिझनेस केला, मी ही जॉब केली, काहीच नाही घडल्या गोष्टी. किंवा माझ्या आयुष्यामध्ये खूप मी संघर्ष बघितला आणि माझं आयुष्य हे संघर्षमध्येच जाणार आहे. जितक्या काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या कानावर पडत आलेल्या आहेत आजतागायत, त्या सगळ्या तुम्ही घेतलेल्या आहेत. एखाद्या स्पंजसारख्या. स्पंज असतो ना, तो शोषून घेतो पाणी किंवा जे काही लिक्विड स्वरूपातला असेल, तसा तुमच्या सबकॉन्शियस माइंडने त्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुमच्या शोषून घेतलेल्या आहेत. आणि त्या इतक्या फिट झालेल्या आहेत, की त्या इतक्या सहजासहजी निघणार नाही आहेत. आणि तुम्हाला जर त्या काढायच्या असतील, कारण तुम्ही आता ज्या काही वयाच्या आहात, तर त्या वयापर्यंत तुम्ही त्या गोष्टी इतक्या ठेवलेल्या आहेत तुमच्या आतमध्ये आणि तसेच तुम्हाला अनुभव येत गेलेले आहेत. आणि ते अनुभव येत गेल्यामुळे तुमचा बिलीफही त्याच्यावर बसला आहे आणि त्याच्यामुळेच त्या बिलीफमुळे तुमच्या काय झालं आहे, की तुम्ही ते खरं मानत गेला आहे.
असं ती एक साखळी बनत गेली. म्हणजे जसं की कुणीतरी काहीतरी आपल्याला सांगितलेलं आहे, आपण लहान असतेवेळी ते आपण सतत कानावरती पडल्यामुळे आपल्याला ते सत्य वाटायला लागतं. नंतर ते आपल्याला त्याचा तसा अनुभव यायला लागतो, की हो गरिबी आहे, काहीच मिळत नाही यार. आणि माझा एक मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, तर त्याच्याकडे हे आहे, ते आहे, त्याला न मागता सगळ्या गोष्टी त्याचे आई-वडील देतात. पण मला कितीही मागितलं, काही केलं तरी माझ्या घरातनं मला ती गोष्ट मिळत नाही आहे. किंवा नाही यार, माझी परिस्थिती तशी नाही आहे, माझे आई-वडील तेवढं अफोर्ड करू शकत नाही आहेत. ह्या ज्या गोष्टी आपण स्वतःला अनुभव देत राहतो, त्याच्यानंतर त्या अनुभवामुळे तसेच गोष्टी आपल्याकडे येत राहतात, आकर्षित होत राहतात आणि आपण ते सत्य समजायला लागतो, की हो, हे असंच आहे. असंच आहे हे आणि हे आयुष्यभरासाठी असंच राहतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह करत नाही, त्या गोष्टी समजून घेत नाही, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आयुष्यभर मरेपर्यंत आपल्याला त्याच गोष्टींच्या सावलीत आपल्याला जगावं लागतं, राहावं लागतं आणि हे सत्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ह्या गोष्टी किंवा ही बिलीफ आहे जी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसलेली आहे, तर त्याला तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर तुम्ही त्याला पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे. तर हे कशामुळे होतं? तर ह्या सगळ्या टेक्निकमुळे. पहिल्यांदा तर तुम्ही कोणतीही मॅनिफेस्टेशन टेक्निक जर करत असाल, तर ती लवकर ती मॅनिफेस्ट होत नाही. याचं कारण हे आहे, की तुमच्या आतमध्ये इतका कचरा भरलेला आहे, इतका कचरा भरलेला आहे वर्षानुवर्ष, तर तो तिथून निघाल्याशिवाय तुम्ही चांगल्या गोष्टी तिथे भरू शकत नाही. मी तुम्हाला यापूर्वी देखील उदाहरण दिलं आहे, की एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये घाण पाणी आहे, एखाद्या टबमध्ये खूप घाण पाणी आहे, माती भरलेलं खूप घाण पाणी आहे. म्हणजेच तुमचे हे निगेटिव्ह विचार आहेत, निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्ह बिलीफ्स आहेत, निगेटिव्ह अशा गोष्टी आहेत, तुम्ही त्या ऐकलेल्या आहेत किंवा तुम्ही त्या अनुभव केलेले आहेत आणि तुमचा त्या गोष्टींवरती विश्वास आहे. आणि तुम्हाला रिअलाईज होतं, की नाही, मला चांगल्या गोष्टी हव्या आहेत. मला चांगलं हे जो टब माझा आहे, चांगल्या पाण्याने भरलेला मला हवा आहे. मला हे पाणी नको आहे. जे दूषित आहे, जे खराब आहे, हे मला नको आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही रिअलाईज होतं ना तुम्हाला, तेव्हा पहिल्यांदा काय करायला हवं, तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या आतमध्ये जी बिलीफ सिस्टम आहे ना, ती तुम्हाला पहिल्यांदा क्लीन करायला हवी. कारण तुम्ही जोपर्यंत ती क्लीन करत नाही आहे, स्वतःला हील करत नाही आहे त्या गोष्टींना, तोपर्यंत तुम्ही काहीही घेतलं तरी तुम्ही त्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. म्हणून पहिल्यांदा काय करायला हवं, तुमचे बिलीफ सिस्टम तुम्ही काढून टाकायला हवे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला क्लीन करायला हवं. त्या इमोशनना क्लीन करायला हवं, त्या विचारांना क्लीन करायला हवं. त्याच्यासाठी तुम्ही हीलिंग करणं फार महत्त्वाचं आहे आणि हीलिंग टेक्निक आपल्याकडे फक्त 2 आहेत इम्पॉर्टंट. एक आहे होपोनोपोनो आणि दुसरी आहे EFT. तर होपोनोपोनो मी तुम्हाला यापूर्वी बोललेलीच आहे, की तुम्ही जेव्हा पैशाच्या बाबतीत जेव्हा विचार करता, तेव्हा तुमच्या डोक्यात काय येतं? तुम्हाला आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तुम्हाला भीती वाटते किंवा मी पैसे मिळवू शकत नाही म्हणून तुम्हाला न्यूनगंड वाटतो किंवा तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्हाला कमतरता वाटते किंवा मी काहीच करू शकत नाही आहे, याचा त्रास होतो. तुम्हाला काय जी भावना वाटते ना, ती भावना तुम्ही एक सिंगल भावना घ्या, ते सिंगल इमोशन घ्या आणि तुम्ही काय करा, तर त्याला हील करा, रिलीज करा. तर त्याच्यासाठी असं आहे, की आता एक छोटंसं उदाहरण घेते मी, की माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मला कमतरता वाटते. मी कोणतीच गोष्ट माझ्या मनाप्रमाणे मी खरेदी करू शकत नाही आहे. म्हणून मला लॅक वाटतो, कमतरता वाटते. तर या इमोशनसाठी मी स्वतः जबाबदार आहे. जेव्हा तुम्ही इमोशनच ते नष्ट करता ना, कसं होतं तुमच्या इमोशनवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जेव्हा तुम्ही त्या भावना घेत असता किंवा स्वीकारत असता किंवा त्या भावनेसोबत तुम्ही जगत असता ना, जी कोणतीही निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, तेव्हाच गोष्ट ती मॅनिफेस्ट होते. जेव्हा तुम्ही ते इमोशन क्रिएट करता ना, तर तेव्हा त्या इमोशनसोबतच तुम्हाला जी निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ती तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट होत असते. ते इमोशनच तुम्ही हील करा. जसं की तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे करायचं आहे, की मला जी कमतरता वाटते पैशाबाबतीतली, की मी काहीच कमवत नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला हवी असलेली मी कोणतीही गोष्ट सहजासहजी खरेदी करू शकत नाही आहे. हे जे माझे इमोशन आहे, त्या इमोशनसाठी 100% मी जबाबदार आहे, असं म्हणायचं आहे आणि नंतर म्हणायचं आहे, की आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असं तुम्ही 108 वेळा म्हटलात तर खूपच छान आहे. पण तुमचं याच्यात लक्ष नसेल, तुम्ही ते फील करून म्हणत नसाल, तर तुम्ही 1008 वेळा जरी म्हटलं तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. तुम्ही फील करून म्हणा. फक्त दिवसभरातला एक 5 मिनिटाचा वेळ तुम्ही काढा. जेव्हा तुमची कामं आवरलेली असतील किंवा तुम्ही लवकर उठलेला असाल, एकटे असाल, तेव्हा तुम्ही 5 मिनिटं फक्त वेळ काढा आणि फील करा, फील करा.
फील करा की तुम्ही आत्तापर्यंत मिळालेल्या पैशाचा तुम्ही कसा अपमान केला, कसा उडवला, तुम्ही कसं त्याला जतन करून नाही ठेवलं, तुम्ही पैशाला काहीच व्हॅल्यू नाही दिलेली आहे किंवा पैशाबाबतीत तुम्ही जे काही निगेटिव्ह विचार करत आलात, इतके वर्षानुवर्ष तुम्ही जे काही विचार करत आलाय पैशाबाबतीतला, तो किती चुकीचा होता. तुम्ही लोकांना कसं ब्लेम केलंय, जी लोकं श्रीमंत आहेत किंवा ज्यांना सक्सेस मिळाला ते सगळं तुम्ही आठवायचं आहे आणि तुम्ही म्हणायचं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर, कारण मी हा असा विचार केला किंवा मी असं फील केलं तुझ्या बाबतीत, ह्याच्यासाठी मला माफ कर आणि थँक्यू यासाठी की माझ्याकडे जे काही आता आहे, इतक्या गोष्टी होऊ नये, जे काही माझ्याकडे आता आहे, माझ्याकडे घर आहे, गाडी आहे, माझ्याकडे दागदागिने आहेत, माझ्याकडे जे काही थोडा बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे जगण्यासाठी ज्या बेसिक गरजा, ज्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी जे माझ्याकडे आहे त्याच्यासाठी थँक्यू. कारण हे कित्येकांकडे नाही आहे, तर ते आहे माझ्यासाठी, त्याच्यासाठी थँक्यू. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणजे तुम्ही प्रेम व्यक्त करताय पैशासाठी. हे तुमच्यासाठी कदाचित नवीन असू शकतं, कारण आपण माणसांवरती प्रेम करतो, एखाद्या वेळेस जनावरांवरती आपण प्रेम करतो, पाळीव जनावरं, हे तुम्ही ऐकलं असेल. पण पैशावरती प्रेम करणं, बापरे, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे असं तुम्हाला वाटू शकतं, पण ही गोष्ट खरी आहे. तुम्ही प्रेम करून बघा पैशांवरती, कारण तुम्ही ज्या गोष्टीकडे, तुम्ही ज्या भावनेने बघता ती गोष्ट वाढते, ती गोष्ट एक्सपांड होते, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही दुःखाकडे बघत राहिलात, तिकडे फोकस करत राहिलात, ज्या भावनेने दुःखी होऊन दुःखाकडे बघत राहिलात, तर ती गोष्ट एक्सपांड होते, ती वाढते. तुमच्या आयुष्यामध्ये तशाच गोष्टी येत राहतात दुःखी करणाऱ्या. जेव्हा तुम्ही सुखाकडे बघता, तुमच्या हॅपीनेसकडे बघता आणि ज्या फिलिंग्सने बघता, म्हणजे दुःखी होऊन हॅपीनेसकडे तुम्ही बघू शकत नाही, मग ती गोष्ट मॅनिफेस्ट होणारच नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणारच नाही आहे. तुम्ही हॅपीनेसकडे, तुम्ही हॅपीनेस मनानेच बघणं गरजेचं आहे, तरच तुमच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस येणार आहे. तुम्ही पैशाकडे जेव्हा बघता ना, तेव्हा समृद्ध भावनेने बघा. माझ्याकडे पैसा आहे, फोकस करा त्याच्याकडे, माझा पैसा आहे, भरपूर आहे आणि अजून येत आहे. या भावनेने जेव्हा तुम्ही फोकस करता पैशाकडे, तेव्हा तुम्ही अजून समृद्ध व्हायला लागता, पैशाचे मार्ग खुले व्हायला लागतात. इकडून तिकडून कुठून ना कुठून तरी छोटी छोटी अमाऊंट यायला लागेल, तुमची अडकलेली कामं सुटायला लागतील, तुम्हाला हव्या असल्या गोष्टी हळूहळू घडायला लागतील. अशी लोकं तुमच्या आयुष्यामध्ये येतील की ती तुम्हाला मदत करतील, तुमच्या गोष्टी सोप्या होत जातील. युनिवर्स कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या गोष्टी घेऊन यायला लागतील. ह्या गोष्टी इतक्या सोप्या होऊन जातात. तुम्ही पैशाकडे समृद्धीच्या भावनेने बघा, ना की तुम्ही मला पैसा हवा आहे असं म्हणायचं आणि इकडे तर तुम्ही स्वतःला कमी, माझ्याकडे पैसा नाही आहे म्हणून तुम्ही ती इमोशन तुम्ही जागी केली ना, तर तुमच्याकडे पैसा येणार नाही आहे. म्हणजे हवं आहे आणि माझ्याकडे आता नाही आहे आणि मला ते मिळणार नाही आहे, कारण माझी तेवढी पात्रता नाही आहे किंवा मी तेवढं करू शकत नाही आहे किंवा मी आत्तापर्यंत गरिबीतच जगत आलो किंवा माझ्याकडे कोणतीच गोष्ट आत्ता नाही आहे आणि इथनं पुढे सुद्धा मिळणार नाही. माझं आयुष्य पूर्ण संघर्षात गेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा संघर्षातच जाणार आहे. अशा भावनेने जेव्हा आपण ही गोष्ट मागतो, तेव्हा दोन्ही गोष्टी मॅच होत नाहीत. दोन्ही गोष्टी मॅच होण्यासाठी दोन्ही गोष्टींना समान पातळीवरती व्हायब्रेट होणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे पैशासाठी ही तुमची पैशाची फ्रिक्वेन्सी आहे आणि ही तुमच्या इमोशनची फ्रिक्वेन्सी, तुमची फ्रिक्वेन्सी आहे. तुमच्या विशची जी फ्रिक्वेन्सी आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी हाय करावी लागणार आहे. आणि ती कोणत्या भावनेने हाय करायला लागणार आहे? तुमच्या त्याच भावनेने हाय करायला लागणार आहे जी तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. ती फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, तर ह्या ज्या आपण टेक्निक करतोय किंवा ज्या गोष्टी मी तुम्हाला ज्या पॉईंट सांगितलेल्या आहेत, तेव्हा तुम्ही इमोशननं जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल ना, म्हणजे लव्ह लेटर लिहिताय फुल इमोशननं, आहे माझ्याकडे, माझं पैशावरती प्रेम आहे आणि मला पैसा हवा आहे आणि पैशाला देखील मी हवी आहे आणि पैशाचं देखील माझ्यावरती प्रेम आहे आणि प्रत्येक मार्गाने माझ्याकडे पैसा यायचा प्रयत्न करतोय. हे जेव्हा आपण लिहितो ना, तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी हाय करणं महत्त्वाचं आहे. ते कशामुळे? तर त्यावेळेस फुल हॅपीनेसने, समाधानाने अगदी. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण 10 गोष्टी लिहितो ना, तेव्हासुद्धा तीच गोष्ट की तुमचे इमोशन हायर करायचे आहेत. जेव्हा त्या हायर होतात ना, तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असता. ह्या ज्या टेक्निक आहेत ना, ज्या स्टेप बाय स्टेप तुमच्या इमोशनच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर तुमची ही टेक्निक सक्सेस होणार नाही. मग तुम्ही म्हणणार की मॅमनी सांगितलं, काहीच झालं नाही आहे किंवा हे असं होतच नाही आहे, मी इतक्या टेक्निक केल्या पण मला त्यात कधीच यश आलेलं नाही. तुम्हाला येणारच नाही आहे. तुम्ही हव्या असणाऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी नाही आहेत किंवा मला मिळणारच नाही आहेत, या इमोशननं जर तुम्ही तिथपर्यंत प्रवास करत असणार तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, तुम्ही तिथपर्यंत जंप घेऊ शकणार नाही आहे. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचे इमोशन फुल त्याच्यामध्ये ओतून, मी सारखं इमोशन हा शब्द यासाठीच वापरते कारण हे महत्त्वाचा भाग आहे यामधला, हा तुम्ही प्लीज समजून घ्या. कारण मी सुरुवातीचे काही महिने विदाऊट इमोशन,
म्हणजे माझ्याकडे काय नाही आहे ह्या इमोशननंच मी त्या गोष्टी करत होते आणि त्या मॅनिफेस्ट होण्यासाठी फार वेळ लागला होता. जेव्हा मी हे समजून घेतलं टेक्निक, की इमोशन हे फार महत्त्वाचं आहे, तुमच्या भावना ह्या फार महत्त्वाच्या आहेत, तेव्हाच मला त्या गोष्टी समजायला लागल्या आणि मी तेव्हाच माझ्याकडे त्या गोष्टी आकर्षित करायला लागले. तर तुम्ही 21 दिवस या 3-4 गोष्टी करून बघा. पहिली गोष्ट काय आहे, की तुम्ही तुमच्या ज्या भावना आहेत पैशाविषयी त्या तुम्ही पहिल्यांदा बघा, चेक करा आणि तुम्ही तुमचे इमोशन बदला. पैशाबाबतीतले इमोशन किंवा व्यक्तीबाबतीतले इमोशन चांगल्या ठेवा. दुसरी गोष्ट तुम्ही 10 गोष्टी रोज लिहायच्या आहेत. तिसरी गोष्ट तुम्ही लव्ह लेटर लिहायचं आहे पैशासाठी. आणि चौथी गोष्ट तुमच्या इमोशनवरती काम केलं पाहिजे. कोणतीही टेक्निक करा, तुम्ही त्या इमोशननं तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या इमोशन हाय ठेवल्या पाहिजेत. आणि शेवटची होपोनोपोनो ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्ही होपोनोपोनो तुम्ही करून बघा. तुम्ही 11 वेळा करा, 21 वेळा करा, 108 वेळा करा, 51 वेळा करा, कितीही वेळा करा. फक्त इमोशन त्यामध्ये आणून करा. तुम्हाला अमेझिंग फरक पडेल. मी तुम्हाला गॅरंटी देते, मी तुम्हाला विश्वास देते. कारण मी हे स्वतः सगळं केलेलं आहे. स्वतः सगळं केलेलं आहे मी हे आणि मला फार ह्याचा अनुभव मिळालेला आहे. तुम्ही हे करून बघा. 21 दिवस कंटिन्यू करून बघा. तुम्हाला तुमचं आयुष्य चेंज करायचं असेल, तर तुम्हाला डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या इमोशनवर काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती काम करणं हे फार गरजेचं आहे. आपण जर आपल्याला एका गोष्टीपर्यंत पोहोचायचं असेल, तर तो प्रवास सुरू केला पाहिजे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि तो प्रवास आनंदानं केला पाहिजेत, ना की कंटाळवाणा, रटाळवाणा. मग त्याच्यामध्ये मजा येणार नाही आहे. जी डेस्टिनी आहे, जिथे आपला जो पॉइंट आहे आपल्याला जिथं पोहोचायचं आहे, तिथे जाण्यासाठी जो मार्ग आहे ना, तो तुम्ही आनंदाने आणि सुखाने आणि हॅपीनेसने करा. एन्जॉय करत, करत करा. तुमचा प्रवासही सुखकारक होईल आणि जितका वेळ लागणार होता त्या गोष्टीकडे पोहोचण्यासाठी, तितका कमीत कमी वेळ तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार आहे. तर आय होप तुम्हाला हा माझा सगळा जो काही मी कंटेंट किंवा जो काही मी कन्सेप्ट सांगितलेले आहे ती समजली असेल. समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये परत मला सांगा. मी परत तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करेन. पण हा व्हिडिओ तुम्ही एकदा सोडून 2 वेळा, 3 वेळा तुम्ही बघा, नीट बघा, ऐका तुम्ही व्यवस्थित आणि मग याच्यावरती काम करा. आणि तुमच्या इमोशन फार महत्त्वाचे आहेत. समजा तुम्ही आरशात बघा स्वतःला, की तुम्ही एक रागीट चेहरा करून बघा, की तुम्हाला कशाचा तरी राग आलाय. तुम्ही तो चेहरा तुम्ही चेहरा स्वतःचा चेहरा तुम्ही आरशामध्ये बघा. तुम्हाला किती विचित्र वाटेल किंवा तुम्ही रागाचा असेल किंवा दुःखी चेहरा असेल, तर तुम्हाला फारच अगदी स्वतःलाच बघण्यामध्ये अनकम्फर्टेबल वाटेल. पण तुम्ही स्माईल देऊन बघा. स्वतःला प्रेम मी तुम्हाला सेल्फ लव्हचं पण सुद्धा सांगितलेलं आहे. मी स्वतःवरती तुम्ही स्वतःच्या डोळ्यात डोळे जेव्हा घालून बघता, स्माईल करता, तुमच्या चेहऱ्यावरती हास्य असतं, आनंद असतो, तेव्हा तुम्हाला किती छान वाटत असतं. तुम्ही रडतेवेळी थोडे तरी चांगले वाटणार आहात का? अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही इमोशनना फार महत्त्व द्या. तुमच्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. हॅपीनेस फार हॅपीनेस फार महत्त्वाचा आहे. स्वतःवरती प्रेम करताना तसंच तुम्ही पैशावर देखील प्रेम करा. पैशावरती प्रेम करणं हे चुकीचं नाही. ही जर तुमच्या मनामध्ये गिल्ट असेल तर तुम्ही ते काढून टाका. तुम्ही पैशावर प्रेम नाही केलं तर ती तुमच्यापर्यंत येणार नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती जर प्रेम करत नाही आहे, नुसतं एक कर्तव्य आहे म्हणून तुम्ही राहत असाल, तर तुमच्यामध्ये काही अटॅचमेंट नाही आहे. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत तुमचं रिलेशन आहे प्रेमाचं, पण तुम्ही जर प्रेम व्यक्त नाही केला, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला नाही किंवा तुमच्या त्या गर्लफ्रेंडपर्यंत तुम्ही जर ते प्रेम तुमचं व्यक्त नाही केला, पोहोचवला नाही, तुम्ही एखादं गुलाबाचं फूल दिलं नाही किंवा तुमच्या भावना तुम्ही तिथपर्यंत पोहोचवल्या नाही, तर त्या व्यक्तीला समजणार कसं की तुमचं त्याच्यावरती प्रेम आहे. तुमचे विचार जितके महत्त्वाचे आहेत, तुमचं व्यक्त करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकं तुमचं इमोशन देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही कनेक्ट व्हा पैशाशी, त्या एनर्जीशी कनेक्ट व्हा, ना की त्याच्यापासून वेगळे व्हा. तुम्ही पैशावरती प्रेम करा. नक्कीच तुमचा पैसा देखील तुमच्यावरती प्रेम करत राहणार. कारण ती पण एक एनर्जी आहे आणि एनर्जी ही एनर्जीकडेच येते. ज्या भावनेने आपण ज्या एनर्जीला आपण स्वतःकडे खेचतो किंवा तिथपर्यंत जातो, तीच एनर्जी आपल्याकडे येते. जे आपल्या आत आहे तेच बाहेरच्या दुनियेमध्ये सुद्धा आहे आणि आपल्या आतल्या गोष्टीमुळेच आपण बाहेरच्या लोकांना, बाहेरच्या वस्तूंना, बाहेरच्या गोष्टींना, पैशाला, अजून कोणत्याही गोष्टीला आपण स्वतःकडे आकर्षित करून घेतो. कारण आपण स्वतः आतमध्ये तशा असतो. तुम्ही एन्जॉयबल आयुष्य जगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा, आनंदी राहा आणि गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतील तर जशा हव्या आहेत तुम्हाला तशाच पद्धतीने मॅनिफेस्ट करा. ना की मला पाहिजे आहे पण ते मला मिळेल की नाही, मिळणार नाही. मी संघर्षात दिवस काढलेत माझ्या आयुष्यामध्ये, इथनं पुढे सुद्धा संघर्षच आहे. माझ्या नशिबात सुख नाही आहे. मी फक्त दुःख उपभोगण्यासाठीच किंवा दुःखी राहण्यासाठीच मी जन्माला आलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही खोडून टाका स्वतःहून, नाहीतर तुम्ही तुमचं आयुष्य मरेपर्यंत असंच राहणार आहे. तुम्ही निरीक्षण केलं असेल काही काही लोकांचं जे आजही
इतके वयस्कर असूनही 60ला 70ला आलेले असूनही त्यांच्या आयुष्यातला संघर्ष संपलेला नाही आहे. त्यांची मुलं, त्यांची सुना किंवा त्यांचे जावई किंवा त्यांच्या आजूबाजूची लोकं किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांची हेल्थ जे काही असेल ना, त्यांना अजूनही तो संघर्ष ते उपभोगत आहेत. कारण त्यांची मानसिक स्थिती, त्यांचा माइंडसेट, त्यांचे विचार, त्यांचे इमोशन त्या पाठीमागचे याच गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊन तुमच्या गोष्टी बदलणार नाहीत. तुमच्या गोष्टी तेव्हाच बदलतील जेव्हा तुम्ही ते आतून बदलायला लागाल तेव्हाच. आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही संकट आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या फक्त तुम्हीच सॉल्व्ह करू शकता, इतर कोणीही नाही. माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण गरज कुणालाही असू शकते, जशी तुम्हाला होती, जशी मला होती, तशी कुणालाही असू शकते. त्यामुळे शेअर करा, शेअर करा. कारण शेअर करण्यासारखी गोष्ट कोणतीच चांगली नाही आहे, असं मला वाटतं. थँक यू.